नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मन निरभ्र व्हावं या आह साळुंखे यांच्या वैचारिक लेखाच्या दुसऱ्या भागामध्ये, ज्या लेखाचं नाव आहे धरित्रीशी बोला ती तुम्हाला शिकवेल. मित्रांनो, धरित्री म्हणजे धरती, भूमाता, जमीन, वसुंधरा. मित्रांनो, ज्या धरतीवर आपण राहतो, उभं आयुष्य काढतो, त्या धरित्रीशी आपण बोललो पाहिजे. खरं म्हणजे धरित्रीचे आपलं नातं काय असतं तर एका आईचं आणि आपलं जे नातं असतं ना, ते धरित्री आणि आपलं नातं असतं. मित्रांनो, धरित्री म्हणजे जननी, जन्म देणारी, ती वाढवणारी, पालन पोषण करणारी, जिथून जन्माला आलो तिथेच परत आपल्याला सामावून घेणारी म्हणजे धरती माता. आपली माता ही अशीच असते. आणि म्हणून मातेचं ज्या पद्धतीने आपल्यासोबत आणि आपलं मातेसोबत ज्या पद्धतीने हळूवार प्रेमाचं नातं असतं, तेवढंच नातं, तसंच नातं धरतीशी असावं. म्हणून आह साळुंखे म्हणतात की धरतीशी बोला, ती खूप तुम्हाला शिकवेल. खरं म्हणजे शिकवण्याचे जे मुद्दे आहे आणि शिकण्याचे जे मुद्दे आहे ते बरेच आपल्या आसपास असतात. मित्रांनो, ते शोधावं लागतात. आह साळुंखे काय करतात तर ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तरुणाईला नवा उपदेश देण्यासाठी, आपलं जीवन अधिक सुखी आणि संपन्न करण्यासाठी, ते आशय संपन्न करण्यासाठी आपल्याच आजूबाजूचे संदर्भ आपल्याला नव्या दृष्टीने उघडून दाखवतात. धरतीशी बोला. खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या आईसोबत बोलताना आपल्याला आनंद होतो ना, तेवढाच आनंद आपल्याला धरतीसोबत बोलताना होतो. मग हा भाग कृतज्ञतेचाही आहे. ज्या पद्धतीने आपण आई संदर्भात कृतज्ञता बाळगतो, तेवढीच कृतज्ञता आपल्याला धरतीशी बाळगावं लागेल. मित्रांनो, आह साळुंखेंनी आयुष्य जगत असताना त्यांना जे जे अनुभव आले आणि त्यांच्या शोधक दृष्टीने जे जे अनुभव टिपले, सामावून घेतले, ते अनुभवांचं संचित आपल्या या लेखांच्या माध्यमातून तरुणाईंसमोर, विद्यार्थ्यांसमोर ते उघड करतात. विद्यार्थ्यांचं आयुष्य, एकूणच माणसाचं आयुष्य सुखकर व्हावं. कारण माणसाला आयुष्य जगण्यासाठी पैसाच लागतो असं नव्हे. पैसा हे जगण्याचं साधन आहे. तर अनुभवांची शिदोरी जेवढी जास्त असेल तेवढं आयुष्य त्याचं संपन्न होतं. मित्रांनो, ते एका दिल्ली इथे एका चर्चासत्रामध्ये गेले होते. तिथला ते अनुभव सांगतात की चर्चासत्रामध्ये गेले असताना तिथे एक सिंधी वक्ता आला आणि तो बोलायला लागला. खरं म्हणजे दिल्लीपासून सिंध भूमी दूरच. आणि मग तो बोलता बोलता खरं म्हणजे त्याचे डोळे पाणावले. कारण तो आता दिल्लीच्या भूमीवर आला होता. आपल्या गावापासून, आपल्या प्रदेशापासून, आपल्या भूमीपासून दूर आला होता. आणि आपल्या धरती मातेपासून दूर राहण्याचं जे दुःख होतं ते त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांमधून दिसत होतं. लेखक सांगतात, आह साळुंखे सांगतात की तो म्हणाला, पाणावलेल्या डोळ्यांनी आणि ओल्याचिंब अशा भावनेनी तो म्हणाला की मी आज सिंध भूमीवर जरी नसलो तर त्या सिंध भूमीचा गंध मात्र अजूनही या ठिकाणी माझ्या मनामनात, माझ्या तनातनात दरवळतो आहे. काय शिकायचं यामधून? विद्यार्थी मित्रांनो, यामधून काय शिकायचं तर आपण जिथे जाऊ तिथे आपल्या भूमीची, आपल्या धरतीची आठवण येते. कारण ती आपल्याला सुरक्षितता प्रदान करत असते. तिने आपल्यासोबत एक लळा लावलेला असते आणि म्हणून तिचा गंध आपल्यासोबत कुठेही गेलो तरी निश्चितच आपल्या मनामनात दरवळत असतो. दुसरं एक उदाहरण सांगतात की पुन्हा एका ठिकाणी जेव्हा ते काश्मीरला जातात, श्रीनगरमध्ये जातात, त्या श्रीनगरमध्ये गेल्यानंतर एका कार्यालयामध्ये त्यांना एक छान असं सुंदरसं वाक्य त्या ठिकाणी दिसलं. काय लिहून होतं ते? लिहिलेलं असं होतं की धरित्रीशी बोला, ती तुम्हाला शिकवेल. मित्रांनो, धरित्री किती महत्वाची आहे. बोला, तिच्यासोबत आपली हितगुज सांगा. जेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं ना, तेव्हा कोणतरी प्रेमाचा माणूस पाहिजे असतो, प्रेमाची व्यक्ती पाहिजे असते. मग ती व्यक्ती असेल, घटक असेल, पण ज्याच्यावर आपण खऱ्या अर्थानं प्रेम करतो, तिला आपण आपल्या जिव्हाळ्याचे, अंतःकरणातले काही संदर्भ सांगत असतो. सुख दुःखाच्या गोष्टींमध्ये तिला सामावून घेत असतो. हे सगळं धरित्री सोबत करता येतं. आह साळुंखे म्हणतात की मानवी शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी हे एक घटक आहे आणि म्हणून पृथ्वीपासून बनलेले
असल्यामुळे त्याला आपण पार्थिव असं म्हणतो. एवढं महत्व आपल्या जीवनामध्ये त्या धरित्रीला आहे. मित्रांनो, आकाशामध्ये जरी झेप घेत असली तरी धरित्रीवर पुन्हा यायचंच असतं. म्हणून धरित्रीची कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे. काय होते यामध्ये मित्रांनो, हे सगळं करत असताना धरित्रीकडे त्या सन्मानाने आपल्याला पाहावं लागेल, त्या निष्ठेने आपल्याला पाहावं लागेल. जर आपण धरित्री सोबत निष्ठा बाळगत असू, तिच्यावर प्रेम करत असू, ज्या पद्धतीने आईवर करतो ना त्या पद्धतीने धरित्री सोबत करत असू, तर निश्चितच आपल्याला त्या भूमीमध्ये, त्या धरित्रीमध्ये आपली आई दिसेल आणि तिच्यावरही आपण प्रेम करू आणि मग तिच्यासोबत प्रेमाने हितगुज करू. आपल्या मनातील दुःख, आपल्या मनातील सल, केव्हा तरी झालेलं प्रमोशन, केव्हा तरी लागलेली नोकरी, कोणीतरी दिलेलं गुलाबाचं फूल आणि याचा झालेला हर्ष, आनंद आपण त्या धरित्रीसोबत शेअर करू. मित्रांनो, बोलून तर पहा. आपल्याच अवतीभोवती नव्हे, त्या धरित्रीवरच आपण राहतो. ज्या धरित्रीवर राहतो त्या धरित्रीने आपल्याला बरंच दिलेलं असतं. म्हणून बोलून तर पहा, तिचा स्पर्श तर करून पहा. ही नवी जाणीव या लेखाच्या माध्यमातून आह साळुंखे सांगतात. मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला अनेक लोक, अनेक घटक मोठे करत असतात. आपण जे यश मिळवतो, आपण जे मोठे होतो, ते स्वतःच्या भरोशावर होत नाही, ते यामध्ये अनेक लोकांचा वाटा असतो. जे ज्यांचे ते त्याला सविनय सादर तसे समर्पावे, आणि धरित्रीचाही वाटा आहे. म्हणून तीच आपल्याला आपल्या या खुशीमध्ये सामावून घेणार आहे. आणि म्हणून तिच्यासोबत बोला, हितसंवाद साधा. खरं म्हणजे धरित्रीचा जो सुगंध असतो ना, तो काही वेगळाच असतो. आता हा धरित्रीचा सुगंध केव्हा येतो, तर जिस तन लागे वही तन जाने, दुजा क्या जाने गवारा रे. म्हणजे काय, तर आपण तिचं आणि आपलं नातं कसं आहे यावरून तिची महती, तिची निष्ठा, तिची भक्ती आपण करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, बाहेर देशी जाणारे आधीचे लोक किंवा बाहेर गावात जाणारे आधीचे लोक, त्यांची आयुष्यभर बाहेर राहिल्यानंतर, आयुष्य बाहेर काढल्यानंतर एकच इच्छा राहायची की मरण मात्र माझ्या पंढरीत यावं, म्हणजेच माझ्या भूमीवर यावं. मित्रांनो, काल परवाचा एक अनुभव सांगतो की आम्ही जेव्हा भूतानला फिरायला गेलो आणि तिकडनं आल्यानंतर जेव्हा भारताच्या भूमीवर प्रवेश केला, भारताच्या भूमीवर पाय ठेवला, तेव्हा फार सुरक्षितता वाटलं, फार सुरक्षित वाटलं. का माहित, पण वाटलं की हे आपली भूमी आहे, आपली धरती आहे. आणि म्हणून मग ही सुरक्षितता मित्रांनो आपल्याला धरती देत असते. आणि म्हणून धरतीसोबत बोला. शेतकरी जेव्हा उन्हाळ्यामध्ये त्या धरतीची वाही करतो, तिची मरम्मत करतो, आणि जेव्हा पावसाळ्याचा मृगाचा पहिला पाऊस येतो, त्याचा जो सुगंध आहे ना, तो सुगंध त्याच्या कानाकानामध्ये, तनातनामध्ये दरवळतो. त्या सुगंधाने तो पुलकित होतो. तो सुगंध घेऊन पहा. धरतीवर हिरवगार जे ती शालू पांघरलेली आहे, तिच्याकडे त्या दृष्टीने पहा, म्हणजे तुम्हाला तिचं महत्व कळेल. ती शिकवेल, धरती शिकवेल जगायचं कसं, दुसऱ्यांना जगवायचं कसं, स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख कसं द्यायचं, दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख कसं मानायचं, हे ती शिकवेल. ती शिकवेल की रंगाची महती शिकवेल. रंग कसाही असला तर त्यातून कष्ट केलं तर उपज मात्र चांगली होते, हे ती शिकवेल. आयुष्याचे नवे नवे अर्थ ती सांगेल. धरती बदलत गेलेली आहे. दर 2-4 कोसानंतर धरतीचा रंग बदलतो आहे. रंगापेक्षा तिची मूस, तिची उपज कशी महत्वाची असते, माणसाच्या रंगापेक्षा त्याचे गुण कसे महत्वाचे असते, धरती सांगेल. सगळं सांगेल, ती शिकवेल. पण तिच्याकडे त्या दृष्टीने पहा. हा दृष्टिकोन आह साळुंखे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतात आणि धरतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न करतात. याचा फायदा काय मित्रांनो, हे आपण कशासाठी शिकायचं, तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादं अचानक यश मिळतं तेव्हा आपण फार हुरळून जातो आणि धरती सोडून उंच उड्या मारायला लागतो. माणसाला आकाश जरी कवेत घेता आलं तरीही त्याने धरतीची साथ सोडू नये. आपण धरतीवरच राहिलो पाहिजे. तिचं जे देणं आहे ते आपण
फेडलं पाहिजे, ऋण परत केले पाहिजे. आणि म्हणून मग धरतीसोबत आपलं नातं अगदी अगदी आपल्या आईसारखं घट्ट असलं पाहिजे. म्हणून धरतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन देतात. मित्रांनो, पुन्हा एकदा या लेखाच्या माध्यमातून जाणवलं की आह साळुंखे जी तरुणाई आहे ना, त्या तरुणाईला जीवन सुखी आणि संपन्न करण्यासाठी एक एक या संबंध लेखांमधून एक एक दृष्टिकोन देतात. गोष्ट लहानशी आहे. खरं म्हणजे जन्माला आलो तेव्हापासून आपण धर्तीवरच जन्माला आलो आणि जाणार सुद्धा धर्तीवरूनच. जिना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा, असं आपलं धरती आणि आपलं नातं आहे. पण बऱ्याचदा आयुष्यभर आपण आपल्या घरच्या माणसांसोबत सोबत राहतो, आई वडिलांसोबत सोबत राहतो, पण त्यांना कधी स्पर्श करतो का? आईची महती कधी जाणून घेतो का? तिच्याकडे तू फार मौल्यवान आहे, तू फार महत्वाची आहे, नव्हे तर तू आहे म्हणूनच मी आहे, हे तिचं उपकार आपण कधी कधी त्या अँगलनी पाहतो का? पाहावं. त्या गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी आह साळुंखे या लेखांच्या माध्यमातून देतात. मित्रांनो, हा लेख आणि अशासारखे अनेक लेख निश्चितच आपल्या आयुष्याला नवं वळण देणारे आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनुभवाची भर टाकणारे आहे. आयुष्य सुखी आणि संपन्न केव्हा होतं? जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अनुभवांची दाटीवाटी असेल. एखाद्या माणसाला आपण श्रीमंत केव्हा म्हणतो? जेव्हा त्याच्याकडे प्रचंड पैसे असतील. एखाद्या माणसाला बुद्धिमान केव्हा म्हणतो? जेव्हा त्याच्याकडे प्रचंड बुद्धी असेल, त्याने प्रचंड अभ्यास केला असेल. आणि एखाद्या माणसाला सुखी संपन्न केव्हा म्हणू आपण, समाधानी केव्हा म्हणू? जेव्हा त्याच्याकडे प्रचंड अनुभवाचा साठा असेल. अनुभवच माणसाला मोठे बनवतात आणि अनुभव देण्याचं कार्य मन निरभ्र व्हावं हे पुस्तक करतं. अत्यंत सुंदर, छान आणि जीवनाला उपयोगी पडणारं आणि जीवन सर्वांग सुंदर बनण्यासाठी सहाय्यभूत ठरणारं असं हे आह साळुंखे सरांचं पुस्तक आहे. निश्चितच या पुस्तकामधले आपण अनेक पाठ याच पद्धतीने पाहत जाऊ, लेख पाहत जाऊ, ऐकत राहा. साहित्य संवाद. तुर्तास धन्यवाद.